इयत्ता 10वी मराठी मीडियमच्या सर्व विद्यार्थ्यांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण समृद्ध चॅप्टरचा संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 चालू केला आहे। तोच संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 आपल्याला या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करायचा आहे। यामध्ये प्रश्न क्रमांक आहे 6। 5 प्रश्न मला वाटतं आधी आपले कंप्लीट झालेलेच आहेत। प्रश्न क्रमांक आहे 6। त्रिकोण MNT समृद्ध त्रिकोण QRS बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबांची लांबी 5 असून बिंदू S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 आहे। तर एरिया ऑफ ट्रायंगल MNT छेद एरिया ऑफ ट्रायंगल QRS चे गुणोत्तर काढा। म्हणजेच दिलेल्या दोन समृद्ध त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचे। समृद्ध त्रिकोणांचे क्षेत्रफळ काढण्यासाठी समृद्ध त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय या ठिकाणी आपल्याला वापरावा लागेल, कारण दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर विचारलेले आहे आणि तेच दोन त्रिकोण या ठिकाणी समृद्ध पक्षामध्ये दिलेले आहेत। ओके, त्यासाठी त्यांनी एका त्रिकोणात त्रिकोण MNT मध्ये बिंदू T पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी दिलेली आहे, म्हणजेच ही उंची असणार आहे। त्रिकोण QRS मध्ये S पासून काढलेल्या शिरोलंबाची लांबी 9 दिलेली आहे। या ठिकाणी आकृती आपण दिलेल्या माहितीनुसार काढलेल्या आहे। त्रिकोण MNT व त्रिकोण QRS। ओके, तर बिंदू T पासून या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलं होतं की त्रिकोण MNT मध्ये बिंदू T पासून एक शिरोलंब काढला गेला आहे आणि त्याची लांबी आहे 5 सेंटीमीटर। ओके, त्याची लांबी आहे 5 आणि त्रिकोण QRS मध्ये सुद्धा बिंदू S पासून काढलेला शिरोलंब आहे SY, त्याची लांबी आहे 9। यावरून आपल्याला दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे। पण समृद्ध त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय जर वापरायचं असेल तर बाजू दिलेल्या असायला पाहिजे। तर या ठिकाणी त्रिकोण MNTच्या बाबतीत TX ही उंची आहे आणि त्रिकोण QRSच्या बाबतीत SY ही सुद्धा उंची आहे। तर आपल्याला या ठिकाणी उंचीचा उपयोग करून कोणतीही बाजू काढावी लागेल आणि ती बाजू काढण्यासाठी या उंची वापरावी लागते। ओके, पक्षामध्ये दिलेलेच आहे त्रिकोण MNT समृद्ध त्रिकोण QRS। दोन त्रिकोण एकमेकाला समरूप दिलेले आहेत, कारण पक्ष जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं। त्रिकोण MNT एरिया ऑफ ट्रायंगल MNT छेद एरिया ऑफ ट्रायंगल QRS बरोबर MT वर्ग छेद QS वर्ग। म्हणजे MNT ची बाजू आहे MT आणि QRS ची बाजू आहे QS। कोणतीही बाजू या ठिकाणी आपण MN किंवा NT घेऊ शकतो, परंतु या छोट्या त्रिकोणाच्या संदर्भात या पूर्ण मोठ्या त्रिकोणाची MT बाजू येणार आहे, त्याच्यामुळे आपण MT बाजू याची संगत QS बाजू या दुसऱ्या त्रिकोणाची घेतलेली आहे। म्हणून दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर या ठिकाणी MT वर्ग छेद QS वर्ग आले, कारण या ठिकाणी विधान क्रमांक 1 समृद्ध त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं प्रमेय। कारण ऍक्च्युली याच्यामध्ये TX ही बाजू आणि SY ही बाजू लहान लहान त्रिकोणांच्या या ठिकाणी बाजू आहेत। MXT ची बाजू 5 आहे आणि या ठिकाणी QYS ची बाजू 9 आहे। त्यामुळे हे दोन त्रिकोण या ठिकाणी समरूप दाखवून या ठिकाणी त्यांच्या बाजूंचा उपयोग करून आपल्याला पुढे उदाहरण सोडवायचे। त्रिकोण MXT व त्रिकोण QYS, कारण 5 आणि 9 या त्या त्रिकोणांच्या बाजू आहेत। ओके, तर कोण M आणि कोण त्याचा संगत कोण दुसऱ्या त्रिकोणाचा Q हे एकमेकांचे एकरूप कोण आहेत, कारण समरूप त्रिकोणांचे संगत कोण हे दोन त्रिकोण या ठिकाणी समरूप असल्यामुळे कोण M एकरूप कोण Q, कारण समरूप त्रिकोणांचे संगत कोण M एकरूप कोण Q। नंबर 2 समृद्ध त्रिकोणांचे संगत कोण। तसेच या ठिकाणी आपल्याला लहान त्रिकोणामध्ये कोण TX हा MT वर लंब टाकल्यामुळे कोण X हा कोण Y शी या ठिकाणी प्रत्येकी 90 अंश या बाबतीत दोन कोण एकमेकाला एकरूप होणार। कोण X एकरूप कोण Y प्रत्येकी 90 अंश। कोण पूर्ण कोण MXT एकरूप कोण QYS प्रत्येकी 90 अंश। कोण MXT एकरूप कोण QYS प्रत्येकी या ठिकाणी 90 अंश। विधान क्रमांक 3। विधान 2 व 3 वरून आपल्याला काय दिसतं? विधान 2 व 3 वरून विधान 2 व 3 कोणत्या त्रिकोणाच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी दिसतं? कोण M एकरूप कोण Q, कोण M एकरूप कोण Q आणि कोण X एकरूप कोण Y, म्हणजे कोण MXT एकरूप कोण QYS। या दोन कोणांचा जर विचार केला तर त्रिकोण MXT व त्रिकोण QYS या ठिकाणी कोको समरूपता कसोटीनुसार समरूप होत आहे। त्रिकोण MXT व QYS, म्हणून त्रिकोण MXT समरूप त्रिकोण QYS विधान 2 व 3 वरून या ठिकाणी कोको समरूपता कसोटी दाखवतात। कोको कोण कोण, त्याच्यामुळे हे दोन घटक या दोन त्रिकोणांच्या बाबतीत असल्यामुळे हे दोन त्रिकोण या ठिकाणी समरूप होतात, कारण कोको समरूपता कसोटी। या ठिकाणी हे दोन त्रिकोण समरूप आल्यामुळे या दोन त्रिकोणांच्या बाबतीत संगत बाजू कशा असतील? प्रमाणात असतील। म्हणून या ठिकाणी MX पहिली बाजू, दुसरी बाजू, तिसरी बाजू MX छेद QY बरोबर XT छेद YS बरोबर MT छेद QS। या ठिकाणी
mx छेद qy बरोबर ht छेद ys बरोबर तिसरी बाजू mt छेद या ठिकाणी qs. कारण समरूप त्रिकोणांच्या संगत कारण आहे समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू mx छेद qy बरोबर ht छेद ys बरोबर mt छेद qs. ओके. विधान क्रमांक याला आपण 4 देऊया. विधान 1 व 4चा जर आपण विचार केला, या ठिकाणी विधान क्रमांक 4 आहे समरूप त्रिकोणांची संगत बाजू. विधान क्रमांक 4 आहे समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. बाजूंची गुणोत्तर एकमेकाला समान आहेत लहान त्रिकोणांमध्ये. विधान 1 व 4 वरून काय होणार आहे? हे विधान 4 आणि विधान क्रमांक 1. विधान क्रमांक 1 मध्ये दोन मोठ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे. तर विधान क्रमांक 4 मध्ये mt वर्ग छेद qs वर्ग आहे. काय? mt वर्ग छेद qs वर्ग आहे. तर या ठिकाणी हे जसंच्या तसं लिहून mt छेद qsच्या ठिकाणी mt छेद qsला या ठिकाणी काय समान आहे? xt छेद ys. mt छेद qsला समान आहे xt छेद ys. ओके. तर आपण mt छेद qsच्या ठिकाणी काय लिहू शकतो? xt छेद ys. mt छेद qsच्या ठिकाणी काय लिहू शकतो? xt छेद ys. म्हणून विधान क्रमांक 1 व 4 वरून एरिया ऑफ ट्रायंगल mnt छेद qrs बरोबर xt वर्ग छेद ys वर्ग. या ठिकाणी xt वर्ग छेद ys वर्ग लिहू शकतो, कारण mt छेद qs हा xt छेद ys ला काय आहे? या ठिकाणी विधान क्रमांक 4 मध्ये समान आहे. म्हणून mt छेद qsच्या ठिकाणी आपण xt छेद ys लिहू शकतो. xt वर्ग छेद ys वर्ग xt छेद ys, परंतु mt वर्ग छेद qs वर्ग असल्यामुळे xtचा सुद्धा आपल्याला वर्ग द्यावा लागला आणि ysचा सुद्धा वर्ग द्यावा लागला. या ठिकाणी आपल्याकडे xtची आणि ysची किंमत आहे. t पासून आणि s पासून काढलेल्या शिरोळंबाची लांबी xt आणि ysची किंमत आकृतीमध्ये दिलेली आहे. xtची किंमत आपल्याला 5 दिलेली आहे आणि ysची किंमत दिलेली आहे 9. दिलेल्या किमती आपण या ठिकाणी भरलेल्या आहेत. xtची किंमत 5 आणि ysची किंमत 9, त्यांचा वर्ग. 5चा वर्ग 25 आणि 9चा वर्ग या ठिकाणी 81. 25 छेद 81 या ठिकाणी उत्तर येणार आहे. म्हणून या ठिकाणी फायनल आन्सर आहे एरिया ऑफ ट्रायंगल mnt छेद एरिया ऑफ ट्रायंगल qrs बरोबर 25 छेद 81. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 दिलेला आहे. आकृतीमध्ये a', d', व b', e', रेख d समांतर बाजू ab जर ad बरोबर 5, bc बरोबर 3, bc बरोबर 6.4 तर be काढा. या ठिकाणी त्रिकोण abc मध्ये d समांतर ab दिलेली आहे. एका त्रिकोणामध्ये 2 समांतर बाजू दिल्या असतील आणि इतर बाजू दिल्या असतील आणि कोणतं तरी गुणोत्तरापैकी एक भाग काढायला सांगितला असेल बाजूचा, तर या ठिकाणी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरायचे आपल्याला. त्रिकोण abc मध्ये d समांतर ab, एखाद्या त्रिकोणामध्ये 2 बाजू परस्परांना समांतर दिलेल्या आहेत, म्हणजे एक बाजू त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूला समांतर असेल तर या ठिकाणी प्रमाणाचं मूलभूत प्रमेय वापरायचं आहे, कारण बाजू दिलेल्या आहेत आणि उरलेली बाजू सुद्धा काढायला सांगितलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरावं लागेल. a', d', c व b', e', c या ठिकाणी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरावं लागेल. सुरुवातीला प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरण्यासाठी आपल्याला त्यांनी प्रत्येक गुणोत्तराची किंमत कशी दिली ते बघूया. या ठिकाणी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय वापरण्यासाठी गुणोत्तर देण्यासाठी आपल्याला शिरोबिंदूपासून सुरुवात करावी लागते. cd छेद ad बरोबर ec छेद be. ओके. प्रत्येक गुणोत्तराची किंमत या ठिकाणी आपल्याकडे आहे. बीईची किंमत या ठिकाणी काढायला सांगितलेली आहे. बीई काढा. ओके. त्यासाठी आपल्याला सीडी सुद्धा दिलेले आहे, एडी सुद्धा दिलेले आहे, ईसी सुद्धा दिलेले आहे आणि बीई सुद्धा विचारलेले आहे. या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. या ठिकाणी प्रमाणाचे मूलभूत प्रमेय या ठिकाणी वापरायचे आहे. तर आकृतीमध्ये आपल्याला प्रश्नामध्ये आपल्याला बीसीची किंमत दिली होती. बीसी बरोबर 6.4. खरी तर बीसीची किंमतीची गरज नव्हती. बीसी वरून आपल्याला ईसी काढायचा होता, परंतु प्रत्यक्ष आकृतीमध्ये त्यांनी 6.4 वजा x ही किंमत ईसीची रेडीमेड काढून दिलेली आहे बीसी वरून, त्यामुळे परत काढायची गरज नाही. म्हणून डायरेक्ट आपण उत्तर सुरू करू शकतो. त्रिकोण एबीसी मध्ये a', d', c व b', e', c प्रमाणाचे त्या अगोदर आपल्याला लिहावं लागेल की रेख डी समांतर बाजू AB, रेख डी समांतर बाजू AB, म्हणून प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार CD छेद AD बरोबर EC छेद BE. ओके. आणि त्याच्यामध्ये तिरकस गुणाकार करून आपल्याला x ची किंमत म्हणजे BE ची किंमत काढायची. ओके. या ठिकाणी हा होमवर्क म्हणून अभ्यास असणार आहे. प्रश्न क्रमांक 7 हा होमवर्क आहे.
तसेच प्रश्न क्रमांक 8 आकृतीमध्ये रेक पीए रेक क्यूबी व रेक आरसी व रेक एचडी हे रेक एडीला लंब आहेत. या ठिकाणी लंब दिलेले आहे. एबी बरोबर 60, डीसी बरोबर 70, सीडी बरोबर 80, पीएस बरोबर 280, तर पीक्यू, क्यूआर आणि आयएस काढा. या ठिकाणी आपल्याला प्रत्येकी या ठिकाणी 4 रेषा एकाच रेषेला लंब असल्यामुळे या ठिकाणी सर्व रेषा एकमेकांना समांतर होणार आहेत. तर 3 रेषांचे जर गट पाडले एचडी, आरसी आणि क्यूबी, तसेच आरसी, क्यूबी आणि पीए 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार हे उदाहरण आपल्याला या ठिकाणी सुटणार आहे. तितकाच गुणाकार करून 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म या ठिकाणी वापरायचा आहे. बाजूंची गुणोत्तरे म्हणजेच आंतरछेदांची किमती सुद्धा दिलेल्या आहेत आणि इतर आंतरछेद आपल्याला विचारलेले आहेत. तर हे सुद्धा होमवर्कसाठी उदाहरण असणार आहे. 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार. पुढचं उदाहरण 9वं उदाहरण या ठिकाणी विचारलं आहे. त्रिकोण पीक्यूआर मध्ये रेक पीएम ही मध्यगा आहे. त्रिकोण पीक्यूआर मध्ये रेक पीएम ही मध्यगा आहे. बघा, रेक पीएम ही या ठिकाणी त्रिकोण पीक्यूआरची मध्यगा आहे. त्रिकोण पीक्यूआर या ठिकाणी त्रिकोण पीक्यूआर मध्ये रेक पीएम ही मध्यगा आहे. ओके, त्रिकोणाच्या मधून गेलेली आहे. बरोबर. कोण पीएमक्यू व कोण पीएमआर हे दुभाजक जे दुभाजक बाजू पीक्यू व बाजू पीआर ला अनुक्रमे एक्स आणि बिंदू वाय मध्ये छेदतात. ओके, कोण पीएमक्यू व कोण पीएमआर चे दुभाजक म्हणजेच कोण पीएमक्यू या ठिकाणी अशा पद्धतीने दिलेला आहे. कोण पीएमक्यूचा दुभाजक एमएक्स बाजू पीक्यू ला बिंदू एक्स मध्ये छेदतो. कोण पीएमक्यूचा दुभाजक एमएक्स बाजू पीक्यू ला एक्स मध्ये छेदतो. व कोण पीएमआर चा दुभाजक एमवाय हा बाजू पीआर ला वाय मध्ये छेदतो. कोण पीएमआर चा दुभाजक एमवाय बाजू पीआर ला वाय मध्ये छेदतो. तर या ठिकाणी सिद्ध करायला सांगितलेलं आहे की एक्स वाय समांतर क्यूआर. तर सिद्ध करा एक्स वाय समांतर क्यूआर. म्हणजेच या ठिकाणी ही एक्स वाय ही बाजू नवीन ती त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला म्हणजेच क्यूआर ला समांतर आहे किंवा नाही ते सिद्ध करायचे. त्रिकोण बाजू एक्स वाय समांतर बाजू क्यूआर एकमेकांना समांतर आहे हे दाखवायचं या ठिकाणी त्रिकोण पीक्यूआर मध्ये. त्यासाठी आपल्याला काही माहिती दिलेली आहे त्यांनी प्रश्नामध्ये. सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा. त्रिकोण पीएमक्यू मध्ये किरण एमएक्स हा कोण पीएमक्यूचा दुभाजक आहे. पीएमक्यू मध्ये एमएक्स हा पीएमक्यूचा, आता तुम्हाला सांगितलंय की पीएमक्यूचा एमएक्स हा दुभाजक आहे. मग कोण दुभाजकाच्या प्रमाणानुसार आपल्याला माहिती आहे पीएम छेद एमक्यू बरोबर पीएक्स छेद एक्सक्यू. काय पीएम छेद एमक्यू बरोबर पीएक्स छेद एक्सक्यू कोण दुभाजकाचे प्रमेय. कारण कोण दुभाजकाचे प्रमेय या ठिकाणी आपण लिहू शकतो की पीएम छेद एमक्यू बरोबर पीएक्स छेद एक्सक्यू. या ठिकाणी विधान क्रमांक 1 कोण दुभाजकाचे प्रमेय. कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार आपल्याला या ठिकाणी पीएम छेद एमक्यू बरोबर पीएक्स छेद एक्सक्यू हे गुणोत्तर मिळणार आहे. तसेच या बाजूच्या त्रिकोणामध्ये सुद्धा आपल्याला बघा त्रिकोण पीएमआर मध्ये किरण एमवाय हा कोण पीएमआरचा दुभाजक आहे. बघूया, त्रिकोण पीएमआर मध्ये किरण एमवाय हा कोण पीएमआरचा दुभाजक आहे. बरोबर आहे. हा दुभाजक असल्यामुळे गुणोत्तर काय मिळणार आहे पीएम छेद एमआर बरोबर पीवाय छेद वायआर. ओके, या भागात जसं पीएम छेद एमक्यू बरोबर पीएक्स छेद एक्सक्यू कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार म्हणजे पीएम छेद एमक्यू बरोबर पीएक्स छेद एक्सक्यू जसं मिळालं कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार, त्याच पद्धतीने त्रिकोण पीएमआर मध्ये किरण एमवाय हा कोण पीएमआरचा दुभाजक असल्यामुळे पीएम छेद एमआर बरोबर आहे पीएम छेद एमआर बरोबर पीवाय छेद वायआर हेच गुणोत्तर आपल्याला कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार या त्रिकोणामध्ये येणार आहे. बरोबर आहे. हे बघा पीएम छेद एमआर बरोबर पीवाय छेद वायआर. या ठिकाणी पीएम छेद एमआर बरोबर पीवाय छेद वायआर अशा पद्धतीने. कारण कोण दुभाजकाचे प्रमेय. आता विधान 1 आणि विधान 2 दिलेले आहे. कारण कोण दुभाजकाचे प्रमेय. आता विधान 1 आणि विधान 2 वरून
पुढे काही आपल्याला सोल्युशन करायचं नाही, उदाहरण या ठिकाणी संपलेलं आहे, पण तरी सुद्धा आपण बघूया. परंतु एमक्यू छेद एमक्यू बरोबर एमपी छेद एमआर. एम हा क्यूआर चा मध्य म्हणजे पीएम बरोबर एमआर जर असेल तर विधान 1, 2 आणि 3 वरून आपल्याला पीएक्स छेद एक्सक्यू बरोबर पीवाय छेद वायआर मिळणार आहे. कारण या ठिकाणी पीएम छेद एमक्यू आणि पीएम छेद एमआर एक दुसऱ्याला हे दोन्ही गुणोत्तर समान होणार आहेत. कारण पीएमला पीएम या ठिकाणी कॅन्सल होणार आहे, पीएमला पीएम कॅन्सल. एमक्यू आणि एमआर हे सुद्धा या ठिकाणी समान दिले असल्यामुळे ते सुद्धा एकमेकाला कॅन्सल होतात. म्हणजे शिल्लक राहिलेली गुणोत्तर उजव्या बाजूचे गुणोत्तर शिल्लक राहतात. पीएक्स छेद एक्सक्यू बरोबर पीवाय छेद वायआर. ओके, तर पीएक्स छेद एक्सक्यू बरोबर पीवाय छेद वायआर ही दोन गुणोत्तरे एकमेकाला समान असतील तर दोन रेषा एकमेकाला समांतर येतात का आपण आकृतीमध्ये बघूया. पीएक्स छेद एक्सक्यू पीवाय छेद वायआर. बघा, पीएक्स छेद एक्सक्यू पीवाय छेद वायआर. ओके, मग पी पासून एक्स पर्यंत, एक्स पासून क्यू पर्यंत एक्स हा छेदनबिंदू पकडला आणि इथे पी आरचा वाय हा छेदनबिंदू पकडला तर ही रेषा एक्स वाय ही क्यू आरला समांतर होणार आहे. कारण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. जर एखादी रेषा त्रिकोणाच्या इतर दोन बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असते. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. या ठिकाणी हे उदाहरण संपलेलं आहे. बाकी काहीही करायचं नाही, फक्त आपल्याला सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करायची होती. सिद्धतेतील रिकाम्या जागा आपण भरलेल्या आहे. प्रश्न क्रमांक 10 या ठिकाणी आहे. आकृतीमध्ये त्रिकोण एबीसीच्या कोन बी व कोन सी चे दुभाजक एकमेकांना एक्स मध्ये छेदतात. आकृतीमध्ये त्रिकोण एबीसीच्या कोन बी व कोन सी चे दुभाजक, कोन बी चा दुभाजक बीएक्स आणि कोन सी चा दुभाजक सीएक्स. ओके, हे रेषा एक्स ही बाजू बीसीला, एक्स ही एक रेषा आहे, ती बाजू बीसीला वाय मध्ये छेदतो. कुठे छेदतात? वाय मध्ये. जर एबी बरोबर 5, एबी बरोबर या ठिकाणी 5, एसी बरोबर 4, एसी ची किंमत 4 दिलेली आहे, बीसी बरोबर पूर्ण बीसी बरोबर किती आहे? 6. ओके, तर एक्स छेद एक्स वाय ची किंमत काढायची. एक्स छेद एक्स वाय ची किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची. काय दिसतं आकृतीत बघा. सर्वात महत्वाचं एक त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोण एबीसी. त्याच्यामध्ये कोन बी व कोन सी चे दुभाजक, म्हणजे कोन बी चा दुभाजक दिलेला आहे आणि कोन सी चा दुभाजक दिलेला आहे आणि बाजूंच्या किमती सुद्धा दिलेल्या आहेत. ऑफकोर्स याच्यामध्ये काय आपल्याला वापरायचं आहे? कोण दुभाजकाचा प्रमेय वापरायला लागेल. कारण कोन बी चा दुभाजक दिलेला आहे, कोन सी चा दुभाजक दिलेला आहे आणि बाजूंच्या किमती विचारलेल्या आहेत. ओके, रेषा एक्स ही बाजू बीसीला वाय मध्ये छेदते. ओके, एबीची किंमत आहे, बीसी एसीची किंमत आहे, बीसीची किंमत आहे, तर एक्स छेद एक्स वाय हे गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. त्रिकोण एबीसी मध्ये एबीसीचे एक्स वाय या रेषेमुळे दोन भाग पडलेले आहेत, एक एबी वाय आणि एक एसी वाय. त्रिकोण एबी वाय मध्ये कोन बीचा बीएक्स हा दुभाजक आहे. ओके, त्रिकोण एबीसी मध्ये रेषा एक्स मुळे त्रिकोणाचे दोन भाग पडलेले आहेत, त्रिकोण एबी वाय व त्रिकोण एसी वाय. त्रिकोण एबी वाय मध्ये किरण बीएक्स हा कोन बीचा दुभाजक आहे. किरण बीएक्स हा कोन बीचा दुभाजक आहे. म्हणून कोन दुभाजकाच्या गुणधर्मानुसार त्रिकोण एबीवाय मध्ये कोन दुभाजकाचा गुणधर्म काय येणार आहे? एबी छेद बीवाय बरोबर एक्स छेद एक्स वाय. अशा पद्धतीने कोन दुभाजक आहे, कोन दुभाजक बीएक्स. म्हणून एबी छेद बीवाय बरोबर एक्स छेद एक्स वाय. एबी छेद बीवाय बरोबर एक्स छेद एक्स वाय. विधान क्रमांक 1. सेम गुणधर्म आपल्याला उजव्या साईडला वापरायचा आहे. त्रिकोण ए सी वाय मध्ये, त्रिकोण ए सी वाय मध्ये सुद्धा सीएक्स हा कोन सीचा दुभाजक असल्यामुळे ए सी छेद सी वाय बरोबर एक्स छेद एक्स वाय हे गुणोत्तर मिळणार आहे. विधान क्रमांक 2. म्हणून त्रिकोण ए सी वाय मध्ये, त्रिकोण ए सी वाय मध्ये किरण सीएक्स हा कोन सीचा दुभाजक. त्रिकोण ए सी वाय मध्ये किरण सीएक्स हा कोन सीचा दुभाजक असल्यामुळे एसी छेद सी वाय बरोबर एक्स छेद एक्स वाय हे गुणोत्तर मिळणार आहे कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. या ठिकाणी दुसरं गुणोत्तर आलेलं आहे एसीचे सी वाय बरोबर एक्स छेद एक्स वाय. विधान क्रमांक 2. विधान क्रमांक 1 व 2 वरून, विधान क्रमांक 1 व 2 मध्ये जर बघायला गेलो तर एक्स छेद एक्स वाय दोन्ही गुणोत्तर उजव्या बाजूची समान आलेली आहेत. त्यामुळे एक्स छेद एक्स वाय समान गुणोत्तर एकमेकाला कॅन्सल होतील. परंतु प्रश्नामध्ये आपल्याला एक्स छेद एक्स वाय ची किंमत विचारलेली आहे. एक्स छेद एक्स वाय ची किंमत काढा. त्यामुळे एक्स छेद एक्स वाय जरी दोन्ही विधानांमध्ये गुणोत्तरे आली तरी या ठिकाणी आपल्याला कॉमन गुणोत्तर म्हणून ते पुढच्या स्टेपमध्ये मांडावं लागेल. म्हणून एक्स छेद एक्स वाय बरोबर
AB छेद BY AC छेद CY ही दोन्ही गुणोत्तरे AX छेद XY ला समान आहेत. त्यामुळे AX छेद XY हे गुणोत्तर एकदा कॉमन घेऊ. त्यासोबत AB छेद BY बरोबर AX AC छेद CY ही दोन गुणोत्तर लिहायचे. विधान 1 व 2 वरून AB छेद BY बरोबर AC छेद CY बरोबर AX छेद XY. प्रश्नामध्ये आपल्याला AB, BC आणि ACच्या किमती दिल्या असल्यामुळे या ठिकाणी समान गुणोत्तराचा सिद्धांत वापरून आपल्याला त्या किमती भराव्या लागतील. समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार AX छेद XY ची किंमत आपल्याला हवी आहे. त्यामुळे AX छेद XY हे गुणोत्तर तसेच राहणार आहे आणि दोन गुणोत्तरांची या ठिकाणी बेरीज होणार आहे. फक्त आपण या ठिकाणी AB अधिक AC छेद BY अधिक CY या दोन गुणोत्तरांची बेरीज केलेली आहे. कारण आपल्याला किमती या ठिकाणी भरायची आहे. AX छेद XY ची किंमत काढायची समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार. AB ची किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. AB बरोबर 5, AC बरोबर 4 आणि BC बरोबर 6. आपल्याकडे BC नाही परंतु आपल्याकडे BY अधिक CY आहे. BY अधिक CY मग या ठिकाणी BY अधिक CY B डॅश Y डॅश C पूर्ण BC म्हणजेच BY अधिक CY. पूर्ण BC म्हणजेच BY अधिक CY. BY अधिक CY बरोबर BC. BC ची किंमत या ठिकाणी 6 मांडायची आहे. BY अधिक CY बरोबर BC. बाकी AB ची किंमत 5, AC ची किंमत 4 आणि BC ची किंमत 6. या ठिकाणी बघा आपण किमती भरलेल्या आहेत. AB ची किंमत आहे 5, AC ची किंमत आहे 4. BY अधिक CY म्हणजे आकृतीमध्ये BC. पूर्ण BY अधिक CY म्हणजे आकृतीमध्ये काय आपल्याला या ठिकाणी BC. BY अधिक CY म्हणजेच पूर्ण BC. ओके. B डॅश Y डॅश C रेषाखंडाच्या बेरजेचा गुणधर्म आपण या ठिकाणी किंमत भरली आहे. 5 अधिक 4 बरोबर 9. BC ची किंमत 6 आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी 9 आणि 6 ला 3 ने भाग जातो. 3 त्रिक 9 आणि 3 2 6 म्हणजे फायनल आन्सर आपल्याला मिळालेला आहे 3/2 बरोबर AX छेद XY. AX छेद XY ची किंमत या ठिकाणी 3/2. फायनल आन्सर या ठिकाणी मिळतं आपल्याला AX छेद XY बरोबर 3/2. या ठिकाणी उदाहरण क्रमांक 10 संपलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11 आपल्याला दिलेला आहे त्यांनी. चौकोन ABCD मध्ये रेख AD समांतर रेख BC. रेख AD समांतर रेख BC या दोन रेषा एकमेकांना चौकोन ABCD मध्ये समांतर आहेत. कर्ण AC आणि कर्ण BD. कर्ण AC आणि कर्ण BD हे दोन्ही कर्ण परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. ओके. तर दाखवा की AP छेद PD बरोबर PC छेद BP. AP छेद PD बरोबर PC छेद या ठिकाणी BP हे गुणोत्तर समान दाखवायचे, सिद्ध करायचे आपल्याला. या ठिकाणी चौकोन ABCD मध्ये दोन त्रिकोण मिळतात आपल्याला. दोन त्रिकोणामध्ये कसोटी सिद्ध करून दोन त्रिकोण एकमेकाला समृद्ध दाखवायचे. समृद्ध त्रिकोणाच्या संगत बाजू दाखवून आपण पुढे उदाहरण बघूया कशा पद्धतीने सोडता येते. चौकोन ABCD मध्ये रेख AD समांतर रेख BC. AD समांतर रेख BC आणि कर्ण AC आणि कर्ण BD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. तर बघूया या ठिकाणी चौकोन ABCD मध्ये रेख AC किंवा कर्ण AC व कर्ण BD परस्परांना बिंदू P मध्ये छेदतात. कर्ण AC व कर्ण BD परस्परांना बिंदू P मध्ये छेदल्यामुळे या ठिकाणी होणाऱ्या विरुद्ध कोणांच्या जोड्या एकरूप येणार आहेत. म्हणजेच त्रिकोण APD व त्रिकोण CPB मध्ये कोण APD एकरूप कोण CPB म्हणजे हा कोण या ठिकाणी या कोणाला काय येणार आहे विरुद्ध कोण एकरूप येणार आहेत. ओके. कोण APD एकरूप कोण CPB अशा पद्धतीने विरुद्ध कोणांच्या दोन जोड्या काय असतात एकरूप असतात. या ठिकाणी कोण APD म्हणून कोण APD एकरूप कोण CPB विरुद्ध कोण एकमेकांना या ठिकाणी एकरूप येणार आहे. अशा पद्धतीने दोन रेषा एकमेकांना छेदल्यामुळे होणाऱ्या विरुद्ध कोणांच्या जोड्या काय असतात एकरूप असतात. कोण APD एकरूप कोण CPB. नंबर 1 कारण विरुद्ध कोण. कारण महत्वाचं आहे. कारण लिहायचं परीक्षेला विरुद्ध कोण. तसेच त्यांनी आपल्याला पक्षामध्ये दिलेलं आहे रेख AD समांतर रेख BC. रेख म्हणून आपण लिहिलं आहे या ठिकाणी रेख AD समांतर रेख BC कारण पक्ष. जर रेख AD आणि BC ही परस्परांना समांतर आहे आणि त्यांची जर AC ही छेदिका असेल किंवा BD ही छेदिका असेल अशा पद्धतीने कोणतीही तरी एक पकडायची या ठिकाणी. तर दोन समांतर रेषांच्या संबंधित दोन कोण या ठिकाणी काय येणार आहेत एकरूप येणार आहेत. आणि त्या एकरूप कोणांचं कारण असणार आहे व्युत्क्रम कोण. या ठिकाणी हा कोण
या कोणाला या ठिकाणी काय झाले एकरूप झालेले आहे. कारण दोन समांतर रेषांच्या संबंधित जर एका रेषेने दोन रेषा एकमेकाला समांतर असतील आणि त्यांची एक छेदिका असेल तर या ठिकाणी दोन कोण एकरूप येतात आणि त्यांचं कारण असतं व्युत्क्रम कोण. ओके, या ठिकाणी सुद्धा आपल्याला कोण पीएडी एकरूप कोण पीसीबी काय एकरूप कोण कोणकोणते येणार आहेत. कोण पीएडी एकरूप कोण पीसीबी कारण व्युत्क्रम कोण. म्हणून या ठिकाणी कोण पीएडी एकरूप कोण पीसीबी विधान क्रमांक 2 कारण व्युत्क्रम कोण आलेला आहे. आता जर आपण विधान क्रमांक 1 आणि 2चा विचार केला तर एकाच दोन त्रिकोणांच्या जोडीमध्ये जर आपण त्रिकोण पीएडी व त्रिकोण पीसीबी या दोन त्रिकोणांच्या जोडींचा विचार केला तर दोन एकरूप घटक आपल्याला मिळतात. म्हणजेच कोको समरूपता कसोटीनुसार हा त्रिकोण आणि हा त्रिकोण एकमेकाला काय होणार आहेत समरूप होणार आहेत. म्हणून कोको समरूपता कसोटी. म्हणून त्रिकोण एपीडी समरूप त्रिकोण सीपीबी कारण कोको समरूपता कसोटी. दोन त्रिकोण या ठिकाणी या चौकोनामधले परस्परांना समरूप आलेले आहेत आणि समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात लिहून आपण या ठिकाणी सिद्धता बनवायची आहे. तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू काय आहे. दोन त्रिकोण समरूप आल्यानंतर समरूप त्रिकोणाची संगत बाजू घ्यायच्यात. कारण सिद्ध करायला आपल्याला गुणोत्तर विचारलेले आहे. गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात घ्याव्या लागतील. एपी छेद सीपी बरोबर पीडी छेद पीबी काय एपी छेद सीपी बरोबर पीडी छेद पीबी कारण समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात घेतलेल्या आहेत. एपी छेद सीपी बरोबर पीडी छेद दुसरी पीबी. तर या ठिकाणी सिद्ध झाले का आपण बघूया. काय विचारले एपी छेद पीडी बरोबर सीपी छेद बीपी. ठीक आहे, परंतु आपली जी स्टेप या ठिकाणी आलेली आहे ती एपी छेद पीसी अशा पद्धतीने आलेली आहे. एपी छेद पीसी आणि पीडी छेद पीबी अशा पद्धतीने आलेले आहे. तर मला ही एकांतर क्रिया वाटते. काय वाटते एकांतर क्रिया. तर एकांतर क्रियेने या ठिकाणी आपण स्टेप बनवली तर एपी छेद पीडी बरोबर पीसी छेद बीबी आपली पण स्टेप या ठिकाणी म्हणून एकांतर क्रियेने आपण मांडलेलं आहे एपी छेद पीडी बरोबर सीपी छेद पीबी. एकांतर क्रिया म्हणजे काय असते अंश छेद अंश अंशांचं एक गुणोत्तर बनवायचं आणि छेदांचं एक गुणोत्तर बनवायचं याला म्हणतात एकांतर क्रिया. तर या ठिकाणी आपलं सिद्ध झालेलं आहे एपी छेद पीडी बरोबर सीपी छेद पीबी. एपी छेद पीडी बरोबर सीपी या ठिकाणी फक्त पीसी या ठिकाणी सीपी. पीसी काय आणि सीपी काय सारखंच छेद बीपी. एक स्टेप वाढवू आपण सीपीचं पीसी करण्यासाठी बाकी काय नाही. या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे एपी छेद पीडी बरोबर पीसी छेद पीबी. फायनल आन्सर. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी दिलेला आपल्याला त्यांनी आकृतीमध्ये एक्स वाय समांतर एसी जर 2ax बरोबर 3bx आणि xy बरोबर 9 तर एसीची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. एक आकृती आपल्याला आकृतीद्वारे त्यांनी माहिती दिलेली आहे की त्रिकोण एबीसी मध्ये XY समांतर एसी म्हणजे XY आणि एसी या दोन रेषा परस्परांना समांतर आहेत एकाच त्रिकोणामध्ये. तर अजून दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला खालील कृती पूर्ण करायची आहे या ठिकाणी. तर यांनी दिलेलं आहे की XY समांतर एसी जर 2ax बरोबर 3bx आणि xy बरोबर 9 अजून एक किंमत दिलेली आहे तर एसीची किंमत काढण्यासाठी ही कृती पूर्ण करायची. पूर्णपणे एसीची किंमत या ठिकाणी काय येणार आहे एसी बरोबर काय. तर सुरुवातीला त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की 2ax बरोबर 3bx 2ax बरोबर 3bx पुस्तकामध्येच आपण या ठिकाणी परंतु विद्यार्थ्यांनी त्यांच्या वहीमध्ये नोट्स पूर्ण करायच्या आहेत सेपरेट लिहून. प्रश्न क्रमांक 12 कृती दिलेली आहे 2ax बरोबर 3bx. ax इथेच राहिला आणि bx जर गुणिले bx जर या बाजूला आले तर काय झाले भागिले झाले. ओके, ax छेद bx कसा आला तर दिलेले त्यांनीच परंतु कसा आला तर आपण बघूया. x गुणिले bx या बाजूला आल्यानंतर काय झाले भागिले bx म्हणून ax छेद bx बरोबरचं हे चिन्ह आहे. बरोबर 3 इथेच राहिले. तिकडचे गुणिले 2 जर इकडे आले बरोबर चिन्हाच्या पलीकडे तर 3/2 होणार. ओके, तर या ठिकाणी आपल्याला ax छेद bx मिळालेला आहे 3/2. आता कृतीच अशी दिलेली आहे की टिम्म अधिक टिम्म म्हणजेच आपल्याला ax अधिक bx दिसते. जर अंश आणि छेदाच्या अंशस्थानी बेरीज दिसत असेल आणि छेदस्थानी फक्त छेद दिसत असेल तर ती योग क्रिया असते. कुठली क्रिया असते योग. अधिकचं चिन्ह असेल तर बेरीज. या ठिकाणी अंश आणि छेदाची अंशस्थानी बेरीज केली तर आपण या ठिकाणी सुद्धा उजव्या बाजूची सुद्धा सेम कृती करणार आहोत. 3+2. ओके, छेद होता त्याप्रमाणे आपला सुद्धा छेद आहे कारण योग क्रिया. तसेच ax अधिक bx आकृतीमध्ये काय बघायचं
एक्स अधिक बी एक्स म्हणजे कोणता रेषाखंड तयार होतो या ठिकाणी बघा एक्स अधिक बी एक्स ओके एक्स आणि बी एक्स जर एकत्र केला तर कोणता रेषाखंड तयार होईल ए बी बरोबर आहे काय तयार झालं एक्स अधिक बी एक्सच्या ठिकाणी ए बी छेद बी एक्स जसाच्या तसा ओके 3 अधिक 2 बरोबर 5 3 अधिक 2 बरोबर 5 या ठिकाणी छेद 2 दुय्यम क्रमांक 1 त्रिकोण बीसीए समरूप त्रिकोण बीवाय आता त्यांनी डायरेक्ट 2 त्रिकोण समरूप दाखवलेलेच आहेत त्रिकोण बीसीए समरूप त्रिकोण बीवाय के समरूपतेची कोणती कसोटी तर समरूपतेची कुठली कसोटी आली पण ओळखूया त्रिकोण बीसीए समरूप त्रिकोण बीवाय के त्रिकोण बीसीए पूर्ण त्रिकोण एबीसी म्हणजे त्रिकोण बीसीए त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि त्रिकोण बीवाय के छोटा त्रिकोण जर आपण विचार केला दोन समांतर रेषा असतील आणि त्रिकोण बीसीए आणि बीवाय के तर त्या संबंधित समांतर रेषांच्या संबंधित हे दोन कोण संगत कोण येणार आहेत आणि इकडनं सुद्धा ही छेदिका पकडली तर हे दोन कोण संगत कोण येणार आहेत म्हणजे कोको समरूपता कसोटीनुसार दोन त्रिकोण या ठिकाणी काय येणार आहेत समरूप येणार आहेत म्हणून त्रिकोण बीसीए समरूप त्रिकोण बीवाय के घेतले तर समरूपतेची कोको कसोटी या ठिकाणी येणार आहे कोको समरूपता कसोटी हे असंच लिहायचं आहे जसं दिलं तसंच जर दोन त्रिकोण या ठिकाणी समरूप असतील तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात बीसी छेद बीवाय बरोबर सीए छेद वाय एक्स बरोबर बीए छेद बी एक्स कारण तिसरं गुणोत्तर आधी घेतलेलं आहे बीए छेद बी एक्स आणि दुसरं एसी छेद एक्स वाय ओके कारण समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आता या ठिकाणी बीए छेद बी एक्स ची किंमत आपल्याकडे आहे बीए म्हणजे एबी बीए छेद बी एक्स ची किंमत आपल्याकडे 5/2 आहे तर या ठिकाणी मांडूया आपण किंमत ठेवूया 5/2 एसी जसा तसा आणि एक्स वाय ची किंमत मात्र त्यांनी प्रश्नाद्वारे टाकलेली आहे एक्स वाय बरोबर जे 9 होते ते या ठिकाणी मांडलेले आहे तिरकस गुणाकार जर केला तर एसी ची किंमत या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे तिरकस गुणाकार आपण करूया 5 × 9 45 बरोबर एसी गुणिले 2 गुणिले एसी 45/2 बरोबर एसी 45ला जर 2 ने भागला तर उत्तर आपल्याला काय येणार आहे 22.5 22.5 ओके तर 22.5 हे उत्तर एसीचं आलेलं आहे एसीची किंमत या ठिकाणी 22.5 या ठिकाणी एसीची किंमत विचारली होती एसीची किंमत काढण्यासाठी कृती पूर्ण करा ही कृती आपण पूर्ण केलेली एसीची किंमत काढण्यासाठी आणि एसीची किंमत काढलेली आहे एसी बरोबर 22.5 हे सुद्धा उदाहरण या ठिकाणी संपलेलं आहे मला वाटतं पुढील एका व्हिडिओमध्येच हा चॅप्टर आपला संपणार आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण उर्वरित भाग प्रमेय आणि सोडवलेली उदाहरणे यांचा अभ्यास करणार आहोत त्यानंतर आपण ऑनलाईन प्रॅक्टिस पेपर नंबर 2 समरूपता या चॅप्टरवर घेणार आहोत धन्यवाद